चला आज मी तुम्हाला आमच्या नवीन घराचं होम टूर देते। मेन डोर मधून एंट्री केली की हा आहे हॉल आणि डायनिंग एरिया अटॅच आहे आणि त्याच साइडला इकडे देवघरासाठी जागा सोडलेली आहे। त्यानंतर इकडे व्हेंटिलेशन साठी जागा सोडलेली आहे, तिथेच आम्ही वॉश बेसिन केलेला आहे आणि इकडे आहे किचनला आम्ही खिडकी सोडली नाही। याच्यावरती भरपूर जणांच्या कमेंट आहेत, तर त्याचं उत्तर होम टूरच्या फुल व्लॉग मध्ये मी दिलेला आहे, नक्की जाऊन बघा। तो पण व्हिडिओ मी आजच अपलोड केलाय। आणि इकडून गेल्याच्या नंतर इकडे धुणे भांडण्यासाठी सोडलेली आहे जागा आणि ह्या साइडला आहे ग्राउंड फ्लोअरचं बेडरूमलाच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि बाथरूमच्या वरती स्टोरेजला जागा सोडलेली आहे। आणि आता फर्स्ट फ्लोर वरती गेल्यावर मेन डोर मधून आतमध्ये गेले की ती सिटिंग एरिया आहे छोटासा आणि त्याच्यानंतर ह्या साइडला इकडे आहे वरची बेडरूम, जे की याला ना अटॅच बाल्कनी आहे आणि हे एक मस्त आहे इथे, म्हणजे बाल्कनी असायलाच पाहिजे। बाल्कनीच्या समोर लाईनचे वायर आहेत, पण त्याच्यामध्ये आम्ही पाईप टाकून घेतलेला आहे, म्हणजे काही भीती राहणार नाही। आणि आता हे फर्स्ट फ्लोर वरचं टॉयलेट बाथरूम आहे, अटॅच आहे। थोडासा इथे काहीतरी लिकेजचा प्रॉब्लेम आला होता, त्याच्यामुळे तेच काम चालू आहे इथे। आणि आता इथून गेल्याच्या नंतर आतमध्ये इकडे आहे किचन, जे की वरचं फर्स्ट फ्लोर वरचं आहे। खूप मोठं असं किचन आहे हे। फ्युचर प्लॅनिंग नुसार हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि इथे एक दुसरी रूम करायची होती, पण हे जॉईन करून टाकलंय। आणि ह्या साइडला इकडे वरच्यासाठी धुणं भांडे करण्यासाठी जागा सोडलेली इकडे। आणि आता आलेली आहे मी सेकंड फ्लोर वरती, जिथे एक अशी सिंगल रूम काढलेली आहे, मोठी अशी रूम आहे, जिथे ऑफिस एरिया होईल किंवा मग गेस्ट रूम साठी होईल हे। तर छतावरती पण आम्ही असा एक धोंडा बनवून घेतलाय, म्हणजे कपडे वगैरे धुण्यासाठी। तर असं आहे पूर्ण आमचं घर। आणि हो, फर्निचर करायचा प्लॅन आहे, काही सजेशन असेल तर नक्कीच कळवा।